नमस्कार. काय घडलंय काय बिघडलंयच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत बीड लोकसभा मतदारसंघावर. एकेकाळी मुंडे म्हणजेच बीड आणि बीड म्हणजेच मुंडे असं समीकरण झालं होतं, पण मागच्या काळात काही मेलोड्रामा इथे झाला. मुंडेंना डावलण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांना संधी देण्यात आली. इतकं होऊनही मुंडे मात्र लोकसभेत पराभूत झाल्या आणि यावरच आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुणे मिररचे वरिष्ठ पत्रकार देवेंद्र शिरूरकर. सर तुमचं खूप खूप स्वागत. तर बीड लोकसभा मतदारसंघाची गणित जुळवाजुळव, लोकसभेच्या दरम्यान झालेला संपूर्ण घटनाक्रम याविषयी थोडं सुरुवात करून द्या प्रेक्षकांसाठी. मुळामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 48 मतदारसंघातल्या जेवढ्या काही चुरशीच्या काही निवडणुका होत्या त्यामध्ये सगळ्यात जास्ती चर्चेची निवडणूक असं बीडचं वर्णन केलं गेलं आणि ते खरंच होतं. म्हणजे अगदी बीडमध्ये विशेषतः यावेळेस भाजपने प्रीतम मुंडे या सिटिंग खासदाराचं तिकीट म्हणजे त्यांच्याऐवजी त्यांच्या बहिणीला म्हणजे पंकजा मुंडेंना तिकीट दिल्यामुळं त्या मतदारसंघातली निवडणूक जास्ती चर्चेत आली, चुरशीशी झाली. कारण गेल्या काही वर्षांमध्ये पंकजा मुंडेंना भाजपमध्ये अंतर्गत रचनेमध्ये डावललं जात आहे किंवा त्यांना संधी दिली जात नाही, असं सगळं वातावरण विरोधकांनी तयार केलेलं असताना नेमकं त्यांना तिकीट मिळालं आणि मग बजरंग सोनवणे आणि त्यांची फाईट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. सर, पण 2019 मध्ये झालेला पराभव स्वतःच्याच भावाकडून आमदारकीसाठी, स्वतःचा मतदारसंघ सोडून त्या परळीमध्ये जाऊन त्यांनी निवडणूक लढवली, त्या पराभूत झाल्या आणि त्याच्यानंतरही भाजपने डावललं त्यांना अशी काही स्थिती तिथे निर्माण झाली होती. तरी सुद्धा पंकजा मुंडे हा उत्तम पर्याय का वाटला असावा भाजपसाठी? नाही, मुळामध्ये आपल्याला त्यापूर्वीच्या 1-2 निवडणुकीचा आढावा घ्यायला हवाय की एक तर बीड लोकसभा मतदारसंघ तसं बघायला गेलं तर खूप असं स्ट्रक्चर बघितलं तर खूप असा आडवा तिडवा पसरलेला आहे भौगोलिक दृष्ट्या. वेगवेगळे एकाच वेळी वेगवेगळे तालुके आहेत, काही विकसित आहेत काही अविकसित आहेत आणि सगळ्यात महत्वाचं डेमोग्राफीपेक्षा सुद्धा जातीय संरचना जर बीडची आपण पाहिली तर साधारणतः गेल्या 10 वर्षापासून मुंडेंनी हा लोकसभा मतदारसंघ नव्याने बांधला. कारण ते पहिल्यांदा भाजपकडून ज्यावेळेस तिथून लोकसभेला थांबले त्यावेळेस भाजपकडून मुंडेंनी तो एक मतदारसंघ बांधला आणि त्याचं स्ट्रक्चर पाहिलं तर एक साधारणतः तिथे एक तर म्हणजे मराठा समाज किंवा ओबीसी आणि ओबीसी मध्ये सुद्धा वंजारी समाज, तर यांचं प्राबल्य सरासरी दिसतं आणि एक गठ्ठा मतदान म्हणजे ओबीसींचं म्हणजे वंजारी समाजाचं एक गठ्ठा मतदान आणि इतर मागासवर्गीय जातीत जे काही बाकीच्या घटक आहेत त्या सगळ्यांचं एक गठ्ठा मतदान घेऊन मुंडे तिथे सक्सेसफुल व्हायचे. त्यामुळं कदाचित मग भाजपने असा विचार केला असावा की मुंडे म्हणजे अगदी मुंडेंच्या नंतर प्रीतम मुंडे तिथे सेफली निवडून आलेल्या होत्या आणि मग आता पंकजा मुंडेच्या बाजूनी थोडीशी सहानुभूती होती. तू म्हणतेस तसं विधानसभेला जे काही पराभव झाला ती एक सहानुभूतीची लाट होतीच आणि कदाचित ती सहानुभूती आणि बाकीची सगळी समीकरणं असं कदाचित पक्षाला वाटलं असेल आणि पक्षाने त्यांना तिकीट दिलं. सर, पण जसं तुम्ही म्हणालात की वंजारी समाजाचं तिथे प्राबल्य राहिलंय, हे त्यांच्यासाठी प्लस पॉइंट होतं काही कारणामुळे किंवा पहिल्यापासूनच मुंडे हे वंजारी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात, पण हीच गोष्ट त्यांना या लोकसभेत बॅकफुटवर नेणारी ठरली का? कारण मराठा आंदोलन या काळात चालू होतं आणि त्याच्यात सगळ्यात जास्त झळा या मराठवाड्यातच बसल्या. जालना आहे, बीडही आहे. मध्यंतरी निवडणुकांच्या काळातही बऱ्याच अशा घटना घडल्या ज्याच्यामुळे निवडणुका फिरल्या आणि बीडमध्ये सगळ्यात जास्त तणाव निर्माण झाला तो मराठा आणि वंजारी समाजामध्ये. अशाही काही घटना घडल्या. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं तर हे कुठे बॅकफुटवर घेऊन जाणार ठरलं का पंकजा मुंडेंसाठी? थोडस मी आधी तुझ्या वक्तव्यात थोडीशी अजून भर अशी घालतो की फक्त बीड पुरतं नाही तर मनोज जरांगे पाटील यांचं जे काही मराठा आंदोलन आहे आरक्षणाचं, गरजवंत मराठ्यांची मागणी किंवा आंदोलन, त्याचा फटका केवळ बीडमध्ये बसलेला नाहीये किंवा केवळ भाजप बीडमध्येच बॅकफुटवर गेलंय असं नाही. मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला फटका बसलेला आहे. आपण चर्चा करतोय त्या बीडमध्ये सुद्धा एक
मतदारसंघाचं जे काही त्यांचं भाजपचं एक स्वतःचं गणित होतं ते गणित विस्कटून जाईल इतपत मराठा समाजाचं मतदान भाजपपासून विरोधी पक्षांना घेण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाले आणि त्याचा मोठा फटका आपल्याला तिथं पाहायला मिळाला. दुसरी एक महत्वाची गोष्ट आता ह्या लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला एक असं दिसून आलं की त्या पूर्वीच्या काही 30, 35, 40 वर्षांच्या काळामध्ये जे काही एक संधपणा एक होता एक सामाजिक संरचनेमध्ये तिथे सुद्धा एक फार मोठी फूट आणि एक विद्वेषाचं वातावरण तिथं समाज घटकामध्ये ह्या निवडणुकीच्यामुळं आणि त्याच्या आधीच्या आंदोलनामुळं आणि आंदोलनाच्या नंतर हिंसाचाराच्या ज्या काही घटना झाल्या, जाळपोळ झाली किंवा मारहाण झाली काही विशिष्ट समाज घटकांना, ह्यामुळं एकूण तिथलं वातावरण ढवळून निघालं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मध्यंतरीची एक घटना निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे आंदोलनाच्या काळामध्ये थोडंसं मराठा वर्सेस वंजारी असं एक चित्र तिथं निर्माण झालं आणि त्या काळात बऱ्याचशा जाळपोळीच्या घटना किंवा मराठा समाजाच्या संतापामुळं आक्रोशामुळं काही मंत्र्यांची घरं जाळणे, मंत्र्यांच्या गाड्या जाळणे, एकमेकांच्या कार्यकर्त्यांना मारहाण असेही प्रकार आपल्याला असेही प्रकार घडले. आणि त्याच्यानंतर मध्यंतरी सोशल मीडियावर एक व्हायरल झालेला की मराठी विक्रेता असेल किंवा मराठी व्यावसायिक असेल त्याच्याकडून कुठलीही गोष्ट घ्यायची नाही असं मराठा ओबीसी मध्ये अंतर पाडण्यात आलं. बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या आणि या सगळ्या गोष्टी निवडणुकांच्या दरम्यानच घडल्या. त्याच्यामुळे कदाचित पंकजा मुंडेंसाठी ती गोष्ट घातक ठरली असावी आणि कुठेतरी याचा परिणाम निवडणुकांवर आणि आकड्यांवर झालेला असावा. तुझे काही सोशल मीडियावर किंवा डिजिटलवर व्हॉट्सअपवर किंवा काय युट्यूबवर जे काही फिरलं त्याच्यात दुसरा अजून एक मुद्दा आहे की पंकजा मुंडेंचं ते भाषण खूप व्हायरल होत आहे की उपोषण करून कोणाला आरक्षण वगैरे मिळत नसतं. तर त्यावरूनही त्या खूप ट्रोल झाल्या आणि मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या संघटनातल्या कार्यकर्त्यांनी ती क्लिप खूप व्हायरल केली आणि एकूणच पुन्हा अजून विरोधात अजून एक वातावरणात भर पडली असं म्हणता येईल आपल्याला. पण या सगळ्यामुळे कुठेतरी बजरंग सोनवणेंसाठी ही निवडणूक सोपी झाली असं वाटतं का? कारण जेव्हा बजरंग सोनवणे निवडून आले दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतः जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा होता या सगळ्यामध्ये. तर बजरंग सोनवणेंच्या उमेदवारीवर किंवा त्यांनी लढवलेल्या निवडणुकीवर याचा परिणाम कुठल्या प्रकारे झालेला असू शकतो आकडेवारी बघायला गेलं? आकडेवारी तसं जर पाहायला गेलं तर दोघांच्या मध्ये म्हणजे बजरंग सोनवणेंनी पहिल्या क्रमांकाची मतं मिळवली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं मुंडेंना मिळाली. पण त्या दोघांच्या मतदानामध्ये फार काही फरक असा नाहीये. या अर्थाने ती निवडणूक खूप घासून झाली म्हणजे खूप टफ झाली. म्हणजे अगदी 200-300 कारण आपण ज्यावेळेस मतमोजणी सुरू झाली त्यावेळेस आपण असं खूपदा चित्र बघितले की ह्या 300 आघाडीवर आहेत, हे 500 आघाडीवर आहेत, असं सतत खालीवर चालूच होतं. त्यामुळं मग याचा एक अंदाज येतो की प्रचाराच्या काळामध्ये किंवा एकूण पूर्ण मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये किती एक साधारणतः द्वेषाची भावना किंवा किती एक साधारणतः परस्परावर टीका करण्याची एक चुरस तिथं दिसून येते आणि ते अगदी शेवटपर्यंत आपल्याला त्या मतमोजणीपर्यंत आपल्याला ते दिसून आलं. आता पुन्हा आपण पंकजा मुंडेंवर येऊया. सर, अशी चर्चा आहे सध्या की भाजपला मुंडेंचं राजकारण संपवायचंय. त्यासोबतच अशी चर्चा होती जसं पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आलं, प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं आणि पंकजा मुंडे तर यांचा आता सध्या या लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. तर त्यांना एका दगडात 3 पक्षी मारले भाजपने असं म्हटलं जातं. आणि काय म्हणजे या मागे काय असं नाही तशी चर्चा आता हे काय असतं एक साधारणतः म्हणजे आता सध्या माध्यमातल्या लोकांनी तरी खूप तटस्थपणाने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघण्याची गरज आहे. कारण आत्ताचा प्रचाराची जी काही पातळी आहे साधारणतः ते नरेटिव्ह क्रिएट करणं आणि ते जास्तीत जास्त फिरवत राहणं ही एक गोष्ट आहे. त्यामुळं मग मला नाही वाटत की ह्या चर्चेत फारसं तथ्य आहे संपवणं वगैरे काय. साधारणतः काय असतं की ही निवडणूक असते शेवटी आणि निवडून येणं हे मेरिट समजलं जातं. कोण निवडून येऊ शकतो, जास्तीत जास्त समाज घटक ज्याला उचलून धरतात, ज्याला मतदान करतात, शेवटी मतदारसंघातल्या मतदाराला बूथवर आणण्याची क्षमता तसे कार्यकर्ते असणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं जातं. हे भले ती काँग्रेसमध्ये असेल नाही तर भाजपमध्ये असेल. त्यामुळे हे एक नॅरेटिव्ह होतं. पण तसं झालं असतं तर मग म्हणजे अगदीच
मतदानामध्ये म्हणजे निवडून येणारा उमेदवार आणि 2 नंबरची मतं घेणारा उमेदवार याच्यामध्ये खूप फरक तफावत असतात. दिसली तसा असते तो आपल्याला. फरक जाणवला तसं नाही. नाहीये, अजिबातच नाहीये. म्हणजे फक्त वाईट गोष्ट ही घडली की एकूण बीड लोकसभा मतदारसंघाची आतापर्यंतची परंपरा आपण थोडीशी लक्षात घेतली तर ते जे काही मराठा आंदोलनामुळे असेल किंवा हे निवडणुकीच्या निमित्तानं घडलेल्या काही चुकीच्या घटना असतील त्यामुळे सामाजिक संरचना आहे तिला मात्र नक्की धक्का बसला एवढं तर आपल्याला निश्चितपणे स्पष्ट दिसून आलंय. आता मनोज जरांगे यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. कदाचित येत्या काळात काही महिन्यांपर्यंत ही सुरू राहू शकतं आणि अवघ्या 6 महिन्यावरती विधानसभा येऊन ठेपल्यात. 6 महिने ऑक्टोबर, कदाचित ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. तर पुन्हा एकदा मराठा आंदोलनाची जवळ बसण्याची शक्यता वाटते का मराठवाड्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून बीडमध्ये जिथे खरंच मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला? हा नक्की. म्हणजे अगदी बीडचं हे एक वैशिष्ट्य सांगता येतील की ह्या 2 समाज घटकांमध्ये जे काही हिंसाचार किंवा ते जे काही मारामारी काही जे ॲट्रॉसिटीज वगैरे हे प्रमाण आता आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. मी जे म्हणालो होतो की ते जे एक सामाजिक दुभंग तयार झालेला आहे त्या मतदारसंघामध्ये विशेषतः जो एकमेकांबद्दल अविश्वास किंवा संशयाचं वातावरण हे नुकसान खूप झालेलं आहे. म्हणजे निवडणूक एखादी येते दरवर्षीप्रमाणे 5 वर्षाला निवडणूक होते, होऊन जातं सगळं. निवडून येणारा निवडून येतो, पराभूत होणारा पराभूत होतो. पुन्हा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या कामाला लागतात. ती कायम शाश्वत सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी मतदारांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जगण्यामध्ये कुठेतरी एक अविश्वास, द्वेष ही भावना खूप मारक आहे आणि हे कायमस्वरूपी नुकसानकारक गोष्ट आहे. जसं मोदींनी त्यांच्या प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण, भाजपची कधी पॉलिसी नव्हती. अटल बिहारी वाजपेयी स्वतः म्हणाले की भाजप कधी धार्मिक ध्रुवीकरण करणार नाही, पण हा मुद्दा गाजला. मोदींनी उघडपणे धार्मिक ध्रुवीकरण केलं. तसंच बीडमध्ये कुठेतरी जातीय ध्रुवीकरण झालं आणि त्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसलाय असं विरोधकांकडून. शेवटी एक तर कसं असतं, शेवटी तुम्ही जेव्हा विरोधक असता किंवा कुठलाही विरोधक शेवटी सत्ताधाऱ्यांनी जे समाज घटक हाताळले त्याच्या अपोजिट मधले सगळे एकत्र येतील आणि आपल्याला मतदानामध्ये फायदा होईल हे तर शेवटी प्रत्येक जण बघत असतोच. दुसरं तू महत्वाच्या एका मुद्द्याला स्पर्श असा केलास की आता जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत. थोडस खूप अगदी वस्तुस्थिती बघितली, फॅक्ट्स जर चेक केल्या तर साधारणतः जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही आधीचे निर्णय झालेले आहेत हे एवढे सगळे आधीचे निर्णय होऊन आणि त्यानंतरचा काही घटनाक्रम बघितला तरी सुद्धा हे आंदोलन थोडंसं रेंगाळण्यामध्ये काही विरोधकांचे फारसे इंटरेस्ट आहेत का काय असं हे तर केव्हाही उघड झालेलं आहे. त्यामुळं तो थोडासा तरी देखील विधानसभेमध्ये आता त्यांनी असं सांगितलं की नाही मी 288च्या 288 मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार किंवा पाडू वगैरे हे तर हे साधारणतः थोडस हे वेस्टेड इंटरेस्टचा विषय असल्यासारखं वाटतं मला एक साधारणतः विरोधकांना. कारण हे बघितलं तर म्हणजे अगदी ह्याच्यातली गंमत सांगायची तर याच्या आधी कधी मराठा आरक्षणाच्या वरून 5-5 लाखाचे 6-6 लाखाचे 10-10 लाखाचे मोर्चे निघाले नाहीत आणि हे नेमकं हे आंदोलन होतात कोणाच्या काळामध्ये हे पण कधी थोडस बघण्यासारखी गोष्ट आहे. दुसरं असं की मी थोडस बीड लोकसभा मतदारसंघाकडे परत नेतो तुला. एक आपण तो जो इतिहास पाहिला बीड लोकसभा मतदारसंघाचा आणि मी ज्या सामाजिक दुभंगाबद्दल बोलत होतो 1952ची निवडणूक बघितली म्हणजे तो तसा मतदारसंघ नव्हता की अगदी तिथे रामचंद्र परांजपे सारखा पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट कडून एक ब्राह्मण व्यक्ती ज्या मतदारसंघामध्ये फारसं ब्राह्मणांचं मतदान नाहीये अशा ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांनी नेतृत्व केले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील रखमाजी धोंडीबा पाटील किंवा मग द्वारकादासजी मंत्री हे अल्पसंख्य समुदायातले लोकसभेत गेले होते. एन आर पाटील होते, सयाजीराव पंडित होते, त्यानंतर गंगाधरराव बुरांडे म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची ज्या पक्षाची फारशी काही महाराष्ट्रामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये फारशी अशी काही ताकद नव्हती. म्हणजे इतका समंजस मतदार, इतकं प्रगल्भ वातावरण, ते आजचं वातावरण जी आपण चर्चा केली इतका तो एक साधारणतः वातावरण गढूळ होण्याचा जो काही प्रकार म्हणतो आपण हे एकूण लोकशाहीला धोकादायक अशी गोष्ट आहे. तर बीडमध्ये साधारणतः मुंडेंच्या विरोधामध्ये असणारं वातावरण किंवा मुंडेंच्या विरोधात असणारा रोष
त्यांच्या विरोधात असणारी मतं, ह्या सगळ्यांचं एक ध्रुवीकरण करून बजरंग सोनवणे हे उमेदवार तिथे यशस्वी झालेले दिसतात. पण एकूणच निवडणुकीच्या निमित्तानं एकूण लोकसभा मतदारसंघाचं बदललेलं वातावरण, द्वेष, परस्परांबद्दलचा संशयाचं वातावरण, हे सगळं नुकसान करणारं आहे असं मला एक थोडक्यात वाटतं. तर आज आपण चर्चा केली बीड लोकसभा मतदारसंघाबाबत. अशाच मतदारसंघांबाबत आपण येत्या काळात चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर.